डेकोरेशन तर कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही गणपतीच्या आगमनासाठी चाललेलो आहोत. गणपतीच्या आगमनाला जाण्याआधी सुन्याची पावलं काढून घेऊया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही मूर्त बघू शकता. मी तुम्हाला दाखवते, थांबा. एकदम गोंडस आणि सुरेख मूर्ती आहे. बाळ गणेश आमच्या घरी आलेले आहेत. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता आपण पूजेची तयारी करूया. पूजेसाठी सर्व साहित्य आम्ही रेडी करत आहोत. हे आहेत फळं, हे काटेरी फळ, दुर्वा, तुळस, विड्याची पानं, खोपणीस, आंब्याची पाने, हे आहे जास्वंद, पान, मोदक, सुपारी, दुर्वा, गणपती, मोदक आणि उंदीर मामा. गणपती बाप्पाची पूजा रात्री 12 नंतर सुरू होणार. आज 2 किंवा 2:30 वाजेपर्यंत गणपती बाप्पाची पूजा होते.
गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. वरम धरम देव शशवण जायते सर्व विघ्नं प्रजाते सर्व मंगल मांगल्ये शुभे सर्वार्थ शरण्ये गौरी नारायण नमस्ते श्रीमती शरीभान शके गुणशे सत्य जय स्वक्रोध नमस्त वत्सरिणं दक्षिणायानि स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल शास्त्र पुराणोक्त सहित प्रतिवार्षिक वास्तुमय वरदमूर्ते भाद्रपद मासे स्थापितं पूजनम् अहं कर्मणं कृत्वा सांगाय सपरिवारं भक्तिनं श्रद्धेनं सकुटुंबानां भ्रान्तु सहित भगिन्या इच्छित वरदमूर्ते चतुर्थ्यो पर पंचम्यो विसर्जितम् आनेनं पूजनं स्थापितम् अहं कर्मणं कृत्वानं समर्पयामि. सद्यमितमवहात्मवत्कारमवशोतरमवधातरम् अवघातरम् अवहान्तं शिरोजातदोहा त्वं चत्वारि गुणत्रयं रङ्गकुशलशास्त्रं देवाय दायो स्वस्ति नं श्रवाणं स्वस्ति नं श्वेदाः स्वस्ति नं स्वस्ति नं बृहस्पति दर्दायुः. ओम नमस्ते गणपतये त्वामासं धर्वासं गलिन्दब्रह्मासिं त्वं साक्षादात्मासिं नित्यं रूपं निचं सत्यं निचं अवहात्मश्री च्युताय वरदमूर्ते नमो नमः. अभयं समर्पयामि. त्रिपादुषो पादस्य ततो विष्णो प्रक्रोमस्साशनानसेनं तस्मै यथा सुप्रतिष्ठमस्तु. यज्ञ पवित्रं ऋतुकालद्भव पूजार्थ पुष्पाणि समर्पयामि. सकलदेवताभ्यो नमः. आनिनं देवताभ्यो नमः. ऋतुकालद्भव वासितो मन्दाग्नितमया दत्तभक्तिनं प्रसिद्धि परमेश्वरः. पुनः सारं चन्द्रे वसन्तजारन्ते भवनाशन्ते सुखकरता सुखहरता सर्वांगी सुंदर एकराळी तदपयेश श्लोकविहितो मरुतस्पर्वेष्टारो मरुतस्यावसंभ्रवे आविष्टस्य कामः प्रे विश्वे देवा सभासवेदे
ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्खः प्रचोदयात्। रामदूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्। एकमत विचार ठेवून असित आनंदाने आपल्या चरणी प्रार्थना। नमस्ते पार्वतीपते हर महादेव मंगलमूर्ती मोरया मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती बड़े पेट वाले की जय, पकड़ेश्वर वाले की जय। हे आहे सचिन भट. हे रात्री 12 वाजल्यापासून गणपतीची पूजा चालू करतात. आमच्या एरियामध्ये हेच आहेत जे सगळ्यांच्या गणपतीची पूजा करत असतात. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि आमच्याकडे गणपती बाप्पाची पूजा देखील झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी काय बनवलं आहे ते बघूया. हे आहे मुगडाळीचं वरण, मस्त गरमागरम वाफाळलेला साजूक तुपातला केशरी शिरा, कोबी आणि चणा डाळची भाजी आणि ह्यावेळी मिरचीची भाजीसुद्धा बनवली होती. गणेश चतुर्थी असो किंवा कुठलीही पूजा असो, आमच्याकडे वालाची भाजीही बनते. सोबत गरमागरम पुरी आणि मोदक. गणपती बाप्पाला सुरुवातीला मोदकांचं नैवेद्य दिलं, त्यानंतर महाप्रसादाचं नैवेद्य दिलं. त्या दोन्हीही नैवेद्यांवर पाणी सोडलं आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली. दुपारी 12ची आरती जी झाली ती दाखवता नाही आली, म्हणून संध्याकाळची आरती मी तुम्हाला दाखवते.
रात्री गायनासाठी जी मंडळी आली होती त्यांकरिता शेवपुरीचा बेत केला होता. सुक्या पुरीवर उकडलेला बटाटा घातला. नंतर पाणीपुरीसाठी आपण जी पुदिन्याची चटणी बनवतो तशीच हिते देखील चटणी बनवली होती, पण ती थोडी जाड होती. नंतर त्यावर खजूर आणि गुळाची चटणी घातली. हे झाल्यानंतर सर्व पुऱ्यांवर तळलेली चण्याची डाळ घातली. नंतर बारीक चिरलेला कांदा घातला. त्याचबरोबर बारीक शेव घातली आणि ह्या शेवपुरीची टेस्ट एकदम जसं स्टॉलवर मिळतात ना तशीच लागत होती. आम्ही सर्वांनी 3-3, 4-4 प्लेट पाणीपुरीच्या फस्त केल्या. 3 ते 4:30 वाजेपर्यंत आम्ही हौजी खेळलो आणि त्यानंतर 5 वाजता झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय बनवलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. तर इकडे वांग बटाटा चवळीची भाजी बनवली होती आणि ऋषीपंचमीचा दिवस होता म्हणून ऋषीची भाजीसुद्धा बनवली होती. त्यासोबत मिरचीचा ठेचा, चटणी, भाकरी आणि भात असं सर्व बनवलं होतं. नैवेद्याला पाणी सोडलं आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली आणि 4 वाजता उत्तर पूजेची तयारी करायला देखील सुरुवात केली. अक्षदान समर्पयामि ऋतुकाल भव द्रव्याणि समर्पयामि अगरबत्ती वाक्यांना नाना रत्नानि हि द्रव्य रूपेण पूजनं कृत्वा सुव्रतितमस्तु निरंजन भक्तिनं पूजनं परिपूर्णतां भवन्तु अनेन नाना रत्नानि इकडे आपली उत्तर पूजा तर झाली. आता विसर्जनाची तयारी करूया. त्यासाठी जी बाप्पाला अर्पण केलेली फुलं, तांदूळ वगैरे होते ते एका पिशवीमध्ये भरले जेणेकरून पाण्यामध्ये विसर्जित करता येतील. Thank you.
गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. जर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.